आपण बघू शकता या वॉकिंग ट्रॅकच्या कडेला नगर परिषदेने काही नारळाची झाडं लावलेली आहेत, परंतु या वॉकिंग ट्रॅकच्या कडेला ही जी भिंत आहे, या भिंतीच्या कडेला किती मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो आहे। या ठिकाणी सडलेलं अन्नसुद्धा दिसत आहे। प्लास्टिकचा कचरा अतिशय मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे। हाच कचरा उद्या हवेसोबत या पाण्यात उडून जाणार, हे पाणी दूषित होणार आणि राहत्यातील नागरिक हेच दूषित पाणी पिणार का, हा सर्वांसाठीचा प्रश्न आहे। या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। या गोष्टी नागरिकांनी बघितल्यानंतरच केल्या पाहिजे असं तर नक्कीच नाही। या सर्व गोष्टींचा मेंटेनन्स होणे अतिशय गरजेचं आहे। आपण ह्या ठिकाणी बघू शकता, हा जो पाण्याचा कचरा आहे, हा अतिशय पाण्याला खेटून आहे। हाच ज्यावेळेस आता ह्या कातनाल्यामध्ये पिण्याचं पाणी सोडलं जाईल, त्यावेळेस हा कचरा पुन्हा पाण्यासोबत वाहून गेलेला असेल। हे पिण्याचं पाणी आहे। पिण्याचं पाणी अगदी निळभोर असायला पाहिजे, परंतु हे पाणी काळं झालेलं दिसतंय, म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे पाणी निश्चितच योग्य नसावं। कितीही फिल्टर केलं, कितीही शुद्धता केली, तरी ते पाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच योग्य नसणार। याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे। चांगलं आहे। आपण आता अगदी नगर परिषदेच्या जवळ आहो, ज्या ठिकाणी जे कोल्ड स्टोरेज आहे त्याच्या आपण जवळ आलेलो आहो। हा अशा प्रकारे या परिसरामध्ये कचरा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। याची स्वच्छता व विल्हेवाट होणं अतिशय गरजेचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।